नवीन दिवसाच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा। म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायचं असेल तर तुम्ही अगदी इझिली कटिंग करू शकता। तर बघा, इथे पट्टीने पहिल्यांदा सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, कारण कपडा कमी जास्त असू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला इथे पट्टीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आता आपल्याला छातीची घडी टाकून घ्यायची आहे। तर छाती घेर मी 33 इंच घेतलेला आहे। 33 चा चौथा भाग येतो 8.25 इंच प्लस आपल्याला इथे 1.5 ते 2 इंच घ्यायचं आहे। मी इथे 2 इंच घेतलेला आहे आणि हेच मार्किंग मी ह्या साइडला खाली सुद्धा करून घेणार आहे आणि वरती सुद्धा करून घेणार आहे। आता आपल्याला पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। तर पूर्ण उंची मी इथे 12.5 इंच घेतलेली आहे, प्लस 1 इंच आपल्याला ऍड करायचा आहे, म्हणजे इथे 13.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। जेवढी पण तुम्हाला पूर्ण उंची घ्यायची आहे त्याच्यामध्ये फक्त 1 इंच ऍड करायचा आणि ती उंची तुम्हाला टाकून घ्यायची आहे। यानंतर मी शोल्डर हे 5 इंच घेणार आहे। आपण मागील गळ्यानुसार इथे शोल्डर टाकत असतो, तर इथे मी 5 इंच शोल्डर घेतलेला आहे। तुम्हाला जर मागील गळ्यानुसार शोल्डर टाकता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट 5 इंच शोल्डर टाकू शकता। यानंतर मुंडा खोली मी इथे 5.5 इंच घेतलेली आहे। 5.5 किंवा तुम्ही 5.25 सुद्धा इथे घेऊ शकता। तर इथे 5 इंचावरती मार्किंग करून मी मुंडा खोलीची लाईन ओढून घेतलेली आहे। आता यानंतर आपण छातीची घडी टाकलेली होती, त्याच्यामुळे इथे मी डायरेक्ट पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे। आता छातीचा आणि कमरेचा जो पॉइंट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। यानंतर बघा 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे। इथे मी छाती घेर आणि कमर घेर सेम घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन इथे घेऊ शकता, आणि जर तुम्ही छाती घेर आणि कमर घेर सेम जरी घेतला तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही। यानंतर आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर काही जण इथून 1.5 इंचावरती मार्किंग करतात, तर तसं न करता 1.25 इंचावरती आपल्याला इथून मार्किंग करायची आहे आणि पट्टीने तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर बघा, इथून मी 1 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि आपल्याला इथे मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथे व्यवस्थित मी मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। तर इथे मी मागील गळ्याचा आकार देणार नाही, कारण आपल्याला हाच भाग ठेवून फ्रंट नेक कटिंग करायचा आहे, त्यामुळे इथे मी फक्त टक्स टाकून घेणार आहे। तर इथे टक्स टाकण्यासाठी बघा अशा पद्धतीने टेप ठेवून टेप फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे आणि तिथूनच वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे। तर इथे मी 4.5 इंचावरती टक्सची उंची टाकणार आहे आणि दोन्ही साइडला अर्धा इंचाचे टक्स इथे टाकायचे आहेत। तर बघा, इथे आपण बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत। आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया। तर आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचे आहेत। तर बघा, आपण बॅकनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर हाच पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट नेकचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर कुठे ॲडजस्ट होत आहे हे बघून आपल्याला व्यवस्थित हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। तर बघा, इथे व्यवस्थित ॲडजस्ट होत आहे। तर इथे मी हा पार्ट ठेवून आहे तसा शेप ड्रॉ करून घेणार आहे। जिथे आपण 1-1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तिथे आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे, कारण आपल्याला पुढे ते वाढवून घ्यायचं असतं त्याच्यामुळे। तर इथे बघा, शोल्डर 5 इंच मी टाकलेला आहे, मुंडा खोली 5.5 इंच,
आणि बघा ह्या साईडला 5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला लाईन सरळ ओढून घ्यायची आहे। तर बघा इथे व्यवस्थित मी लाईन ओढून घेतलेल्या आहेत। आता इथे आपल्याला पावणे 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी। तर ते पावणे 1 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे। आणि ते व्यवस्थित शेप सुद्धा मी देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण 1-1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तिथे पट्टीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आणि इथे बघा शोल्डर पट्टी 2.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून ते 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आणि तिथूनच क्रॉसमध्ये पुढील गळ्याची उंची तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। तर इथे मी पावणे 6 इंचावरती पुढील गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे। यानंतर 2.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहे। तुम्हाला गळा किती रुंद हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करू शकता। आणि ते बॉक्स व्यवस्थित तयार करून मी पुढील गळ्याचा शेप देऊन घेणार आहे। तर बघा इथे व्यवस्थित मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला प्रिन्स कटची मापे टाकून घ्यायची आहेत। तर इथे आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे। तर 33चा 10वा भाग येतो 3.25 इंच प्लस अर्धा इंच इथे मी घेणार आहे, म्हणजे इथे पावणे 4 इंचावरती मी मार्किंग करणार आहे। यानंतर आपल्याला इथे टक्स पॉईंट उंची लागत असते बरोबर, पण टक्स पॉईंट उंची जर काढता येत नसेल तर तुम्हाला इथे सोपी ट्रिक सांगते। छाती घेराची आणि कमर घेराची जी लाईन आहे त्या लाईनचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। बघा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती एक खूण करून घ्यायची आहे। आणि जिथे खूण करून घेतलेली आहे तिथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा एकसारखी लाईन आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची आहे। आता आपण इथे जे मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग आपल्याला वरती करून घ्यायचं आहे। आणि हे जे 2 पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आलं लक्षात? तर आपण इथे व्यवस्थित पॉइंट जोडून घेतलेले आहेत। आता बघा आपल्याला इथे डाच टाकायचा आहे। तर इथे डाच मी 1.5 इंचावरती टाकणार आहे। तर 1.5 इंचावरती डाच टाकून घेतलेला आहे। थोडंसं मी कापड फिरवून घेते म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल। तर बघा इथे मी 1.5 इंचाचा डाच टाकून घेतलेला आहे। आता इथे पट्टीने मी सरळ लाईन ओढून घेणार आहे। आता बघा आपल्या इथे कमरेचा चौथा भाग काढायचा आहे। तर 28 साइज आहे, 28चा चौथा भाग येतो 7 इंच प्लस 2 इंच म्हणून ते 9 इंचावरती मार्किंग करायचे आहे। आणि तिथून आपल्याला हा जो डाच आपण 1.5 इंचचा टाकून घेतलेला आहे तो आपल्याला इथे पुढे वाढवून घ्यायचा आहे। ते मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जर प्रिन्स कटचा शेप देता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट लाईन जरी ओढून घेतली तरी चालणार आहे। आणि इथून इथपर्यंत आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। बघा शेप देऊन घेतलेला आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिन लागणार आहे बरोबर। तर ते पाव इंच शिलाई मार्जिन आपण जोडल्यानंतर कमी पडू नये त्यासाठी आपल्याला हे 2 पार्ट ह्या साईडला वाढवून घ्यायचे आहेत, म्हणजे अर्धा इंच दोन्ही साईडला वाढवून घ्यायचं आहे आपल्याला, वरती आणि खाली अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कापड कमी पडणार नाही। तर बघा व्यवस्थित मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। तर आपण प्रिन्सेस कटचे मापे टाकून घेतलेले आहेत। आपण ह्याचं कटिंग करून घेऊया। तर बघा दोन्ही पार्ट आपण व्यवस्थित कटिंग करून घेतलेले आहेत। फ्रंट नेक आणि बॅक नेक हे आपण कटिंग करून घेतलेले आहेत। यानंतर आपण बाहीचं सुद्धा कटिंग बघणार आहोत। तर हे दोन्ही पार्ट मी साईडला ठेवून घेते आणि आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत। तर बाहीचं कटिंग करण्यासाठी बघा इथे अशा पद्धतीने मी फोल्ड
कापड घेतलेलं आहे। तर हे कापड आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 इथे स्लीव्ज मिळतील। तर बघा इथे पट्टीने मी सरळ लाईन ओढून घेणार आहे, जेणेकरून कापड खालीवर असेल तर ते अगदी सरळ येईल। आता यानंतर आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे। तर बाहीची उंची 4 इंच प्लस आपल्याला इथे अर्धा इंच घ्यायचं आहे, कारण अस्तरसाठी मी बाही कटिंग करणार आहे, त्याच्यामुळे इथे मी 4.5 इंच घेतलेला आहे। आणि यानंतर बघा ह्या साईडला सुद्धा 4.5 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन ओढून घेणार आहे। आता आपल्याला इथे बघा बाहीची घडी टाकून घ्यायची आहे, त्यासाठी इथे मी छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच इथे मी घेणार आहे। तर इथे मी 8.25 प्लस 1 इंच म्हणजे 9.25 इंचावरती मार्किंग करणार आहे। आणि बघा इथे 4.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला कॅफायट टाकून घ्यायची आहे। तर 4 इंच बाहीची उंची आहे, त्याच्या निम्म करायचं आहे 2 इंच। तर ते 2 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथून बघा 1 इंचावरती मार्किंग करायची आहे। यानंतर आपला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे। तर दंडघेर आहे 5.5 इंच प्लस आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे। तर इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथे तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे। यानंतर बघा इथे आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढून घ्यायचं आहे, जिथपर्यंत आपण 1 इंच घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे आणि त्या मध्यापासून वरती सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। ह्या लाईनीचे 3 समान भाग येतील असे 3 भाग करून घ्यायचे आहेत। आणि इथे बघा आपल्याला व्यवस्थित मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर इथे अर्धा ते पाऊण इंच आपल्याला सोडून शेप व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत। तर बघा व्यवस्थित शेप देऊन घेतलेले आहेत, ह्याचं कटिंग करून घेणार आहे। तर तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे, सपोज तुमच्याकडे कापड कमी आहे तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू नका, तुम्ही पेपर कटिंग करा आणि ती पेपर कटिंग ठेवून तुम्ही कापड कटिंग करू शकता। पेपर कटिंग आपण कशा पद्धतीने कपड्यावरती ॲडजस्ट करू शकतो, पण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची असेल तर आपल्याला ॲडजस्टमेंट करून चालणार नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे कापड कमी असेल तर पेपर कटिंग करूनच अस्तरवरती ठेवायचे आहे, आलं लक्षात। तर बघा इथे मी व्यवस्थित बाहीचं कटिंग करून घेत आहे। तर बघा आपण व्यवस्थित बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। यानंतर आपण फ्रंट नेकचं कटिंग केलेलं आहे आणि बॅक नेकचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी दाखवलेला आहे की आपण परफेक्ट कपड्यावरती कटिंग कशा पद्धतीने करू शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत नेहमी कनेक्ट राहा। नंतर भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।